कालपर्यंत काय बघितलं की साधं शेप म्हणजे गोलातून कुठच्या कुठच्या आपण वस्तू काढू शकतो, तसंच त्रिकोण त्याच्यातून कुठच्या वस्तू काढू शकतो. आणि घरी मी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी काही दिलेलं म्हणजे त्याच्यात काय होतं की साध्या आपले हे गोलाचंच ड्रॉइंग, हे असे गोल तुम्ही काढून हे द्राक्षाचा घड आपण एक काढला, दोन तिरक्या रेषांमधून एक गाजर काढलं, त्याचप्रमाणे ही चेरीची फळं, अजून काय कलिंगड, अननस, अशा विविध फळं आपण याने काढत गेलो. ही मी बाकीची रंगवली नाहीत कारण ती तुम्हाला रंगवण्यासाठी ठेवली. ही दोन मी रंगवली. त्याप्रमाणे ह्यांचे तुम्हाला कलरसुद्धा माहिती आहेत आणि तुम्हाला रंगवतासुद्धा छान येतात, त्याच्यासाठीही मी ठेवले. तसंच आपण अजून काय बघितलं की वेगवेगळ्या पानांचे आकार, म्हणजे ह्याच्यातून आपलं काय झालं की लाईनची प्रॅक्टिस चांगली झाली आणि आपल्याला कर्व वगैरे खूप सुंदर रंगवता आले. आणि ह्याच्यात आपण असं शेडिंग करायला शिकलेलो, ते आपण हे इथे पानात वापरलं आहे. इथे 2 रंगांचं, तसंच इथे 3 रंगांचं सुद्धा आपण केलं. आणि वेगवेगळी पानं आहेत जी आपल्याला निसर्गात विविध ठिकाणी आपल्याला दिसत असतात, आपल्या आजूबाजूला सुद्धाही दिसतात सगळी पानं. तसंच अजून आपण काय बघितलं की ही मधमाशी, हा छोटासा गणपती, एक कोंबडीचं पिल्लू, ह्या गोलामधून तयार झालेला बॉल, आईस्क्रीम, केक आणि भरपूर काय काय वस्तू आहेत ह्याच्यात, ह्या तुम्ही काढल्या असाल. ही प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच केली असाल. त्याचप्रमाणे अजून काय आपण बघितलं, हा मासा किंवा हे शेतात कणीस, काही काही जण लावणी करायला गेली असतील, त्याच्यात त्यांनी बघितलंच असेल की शेतात लावणी लावल्यानंतर जशी ती कणसं येतात त्याचं एक चित्र आहे. त्याच्यानंतर हे पॅरेशूट आहे, होडी, फिश टँकमधला मासा. ह्याच्यातून आपण काय बघितलं की साधे साधे शेप आहे त्याच्यात, जसं की ह्याच्यात 2 सरळ रेषा, ह्या 2 तिरक्या रेषा, गोल 2 उभ्या रेषा, हा आयत. ह्या एवढ्याच गोष्टींचा वापर करून आपण घर तयार केलं. तशाच अशा विविध वस्तू आपल्या ह्या काढून झाल्याच आहेत ह्याच्यातून. तर आज आपण काय बघणार आहोत की झाडं कशी काढायची, म्हणजे ऑइल पेस्टल्सचाच वापर करून आपण झाडं कशी काढायची हे आपण बघणार आहोत. तर आपण आत्ता काय बघणार आहोत की साधं आपल्याला एक झाड काढायचं असतं, ते कसं काढायचं, म्हणजे त्याला काळ्या पेनाची बॉर्डरसुद्धा येईल. आणि अजून आपण एक 2-4 प्रकारची झाडं बघणार आहोत ज्याला आपण बॉर्डर करणार नाही आहेत पण तरीसुद्धा ते छान दिसतात. तर आता मी एक साधं सोपं जे सगळी काढू शकतात, अगदी खाली साधी स्ट्रेट लाईन मारायची, त्याच्यानंतर इथून एक कर्व लाईन काढून इथे परत स्ट्रेट लाईन काढायची, त्यानंतर इथे एक व्ही आकार काढायचा सोपा, नंतर परत खाली अर्ध्यापर्यंत रेष काढून परत इथे असा एक व्ही काढायचा, त्याला इथे परत एक छोटा व्ही आणि परत हे जाऊन इथे, म्हणजे हे काय झालं, झाडाचं खोड आपलं काढून इथं झालं. त्याच्यानंतर त्याला हे असे सगळे अर्धवर्तुळ एक छोटे छोटे, तुम्ही हे कितीही मोठं काढू शकता, अगदी हे एवढं मोठं पानभर तुम्ही काढलात म्हणून काही चूक नाही. आपलं झाड काढून झालं आणि त्याच्या खाली वर खाली अशा रेषा काढून आपण एक गवत काढू शकतो. आणि आता काय करायचं, आपण हे स्केच पेनने ब्लॅक बॉर्डर करून घ्यायची. आपण दरवेळी काय करतो, हे आता मी इथे बॉर्डर करून घेतली. आपण दरवेळी काय करतो, झाड रंगवताना हा एक कुच्चा तरी, माझ्याकडे आता जनरली 2 चॉकलेटी कलर असतात 12मध्ये, या दोघांमधला कुच्चा तरी एक रंग आपण खोडाला देतो आणि हे हिरवे 2 असतात, ह्यातला कुच्चा तरी एक रंग आपण वरच्या भागाला देऊन टाकतो. त्याच्यामुळे काय दिसतं, झाड हे 2च रंगात दिसतं. आपण जितके त्याच्यात रंग वाढवू तितकं ते अजून छान छान दिसत जातं. तर आत्ता आपण काय करणार आहोत, हे 2 चॉकलेटी रंग, काळा रंग आपल्याला थोडासा लागेल आणि त्याच्यानंतर हे 2 हिरवे आणि पिवळा, हे वरचे 3 रंग ही झाडाची सगळी पानं आहेत ती रंगवायला वापरणार आणि खालचे 3 रंग हे खोड रंगवायला वापरणार. आधी आपण काय करून घेऊया की वरचा भाग रंगवून घेऊया. आणि शक्यतो रंगवताना काय करायचं, जो सर्वात जास्त डार्क रंग आहे तो नंतर द्यायचा, कारण काय होतं, डार्क रंग आपण आधी दिला की वरचा जो लाईट रंग त्याच्यात मिक्स होतो आणि लाईट रंगात मिक्स करताना तो काळा दिसतो वरचा रंग, तसं होऊ नये म्हणून डार्क रंग शेवटी द्यायचा. तर आपण आधी हे झाड रंगूया. आता झाड रंगवताना काय करायचं, एक तर ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला आपण हा डार्क हिरवा रंग द्यायचा. आता मी तो खूप विरळ देते कारण नंतर मी हे रंगवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करणार. त्याच्यासाठी
हा साधारणतः अर्ध्या भागापर्यंत हा रंग आपण देऊन घ्यायचा. म्हणजे गोल 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 देत गेलात तरी चालतो तो. त्याच्यानंतर त्याच्यामधला जो हा एवढा भाग आहे ह्याच्यात हा लाईट ग्रीन कलर देऊन घ्यायचा, ज्याला पोपटी म्हणतात काय काय जण. तर थोडासा देताना या हिरव्यात थोडासा रंग जायला हवा. आणि त्याच्यानंतर हा अगदी थोडासा भाग मी जो रिकामा ठेवला तिथे पिवळा रंग द्यायचा. तर पिवळा रंग का द्यायचा? आपला जो सूर्यप्रकाश आहे तो पिवळ्या रंगाचा असतो. आणि सूर्यप्रकाश झाडांवर जेव्हा पडतो तेव्हा काय काय झाडं, आता माझा सूर्य समजा ह्या बाजूला असेल तर हा भाग पिवळा दिसणार, कारण सूर्यप्रकाश हा एकाच बाजूने पडतो ना, त्याच्यामुळे. आपल्याकडे सूर्य तर आकाशात आपल्याला एकच दिसतो, दोन दोन तर नसतात. आणि आता हे असं रंगवून झालं, ह्याच्यावर आपण एक तर तुम्ही बोटान करू शकता किंवा किंवा टिश्यू पेपरचा वापर तुम्ही करू शकता. आणि समजा तुम्हाला वाटलं की कुठे मध्येच पांढरं राहतंय बा, जास्त हे झालं, तर तिथे तुम्ही परत देऊन परत त्याच्यावर सॉफ्ट पेस्टल तिथे घासू शकता. सॉफ्ट पेस्टल नव्हे, सॉरी, ऑइल पेस्टल्स. आता आपण काय करणार आहोत, खाली खोड रंगवणार आहोत. तर हे दिसायला कसं आपलं छान दिसतं. एका रंगाने रंगवण्यापेक्षा जितके जास्त रंग वापरू तितकं अधिक छान दिसत जातं. मी तुम्ही करायचा ते सुद्धा काढून दाखवते. आपण आधी, मी पण लहानपणी असं काढायचे की हे आपलं झाड झालं, त्याच्यावर आपण हा एक हिरवा रंग देतो. खोडा, त्याचं जे खोड असेल त्याला आपण चॉकलेटी देतो. आणि ह्याच्यापेक्षा आपल्याला हे दिसायला खूप छान दिसतं. आता आपण काय करणार आहोत, हे आपण 2 चॉकलेटी आणि एक काळा रंग मगाशी म्हटल्याप्रमाणे तो काय करायचा, काळा जो रंग आहे तो एकदम कडेला अगदी छोटीशा लाईनमध्ये देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर हा जरासा डार्क जो चॉकलेटी आहे, म्हणजे हा रंग आहे माझ्याकडे, जरासा तो लालसर दिसतो, तो त्याच्यात पुढे देऊन घ्यायचा. आणि त्याच्यानंतर हा अजून एक जो चॉकलेटी आहे तो देऊन घ्यायचा. जर तुमच्याकडे 2 चॉकलेटी रंग नसतील तर एकच वापरा, किंवा अजून काही तुमच्याकडे समजा क्रेयॉन्स असतील, समजा ऑइल पेस्टल नसतील, तर तुम्ही मला सांगा, मी ते कसं रंगवायचं ते सांगेन. रंगवायची पद्धत सेमच आहे, पण तरीही तुम्हाला काही शंका आली त्यात तर नक्की सांगा. त्याच्यानंतर ह्याच्या एक बोट फिरवून घ्यायचं, ते काय होतं, मिक्स होतं. ह्याच्यावर सुद्धा काय झालं, इकडनं लाईट पडलं आणि इकडे काळोखाला झालं. आणि खाली जे गवत आहे त्याला आपण वरच्या भागाला हा पोपटी रंग द्यायचा आणि खालच्या बाजूने डार्क हिरवा, ज्याला आपण शेडिंग म्हणतो थोडक्यात, ते आपण इथे करून पूर्ण झालं. आता आपण अजून 2-3 झाडं बघणार आहोत, तर ती कशी काढायची ते सांगते. आपण एक काय करायचं, कधी कधी खंड लाईन मारून घेते, कारण ती आपण ही लाईनसुद्धा का मारतो, कारण हे झाड हे जमिनीवर असतं. ही लाईन काढली की ही जमीन आहे असं आपण तिथे भासवतो. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, इथून एक सरळ उभी रेषा न्यायची, परत वरून छोटी आणि खालच्या बाजूला मोठी, असं एक खोड मी पेन्सिलने काढून घेतलं आहे. त्याच्यानंतर ह्या त्याच्या फांद्यांसाठी 1-2-3 छोट्या रेषा काढून घेतल्या. आता आपण काय करायचं, आपले मगाचसारखेच हे 3 रंग वापरायचे, 2 हिरवा आणि 1 पिवळा. त्याच्यात काय करायचं, असे फक्त स्ट्रोक देत जायचं, म्हणजे छोटे छोटे ठिपके ठेवल्यासारखं करत जायचं. जे आपण मगाशी फांद्यांसारख्या 2 लाईन काढल्या त्याच्यावरही करायचं. अशा पद्धतीने. तसंच इथे वरच्या बाजूला खालच्या साईडने जरा डार्क रंग हा जास्त द्यायचा, आणि जसं आपण वर जात जाऊ तेव्हा डार्क रंग कमी करायचा. आता हे डार्क रंगाचं देऊन झाल्यावर काय करायचं, पोपटी जो रंग आहे त्याने करायचं. सेम तसंच करायचं, त्याच्या मध्ये मध्ये करत जायचं. कारण झाडाची पानं आपल्याला काही काही पिवळी दिसतात, काही काही जशी सुकत गेली की परत वेगळा रंग दिसत जातो, तसंच करायचं.
आता तुम्हाला काय काय जणांना ह्याच्यात फुलं काढायला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात फुलं वगैरे सुद्धा काढू शकता. त्याच्यासाठी काय करायचं, लाल रंग घेऊन त्याच्यात एक छोटेसे स्पॉट टाकलेत की ती फुलांच्या आकाराचं दिसतं. त्याच्यानंतर आता काय करायचं, पुढे पिवळा रंग घेऊन ह्या कडेलच्या भागाला छोटे छोटे काढायचे. सेम तसंच करत जायचं, जरा जरा रंगवायचं आणि सोडून द्यायचं. इथे पिवळा दिला सोडायचा, इथे सोडायचा, इथे. आपल्या झाडाची सगळी पानं काढून झाली आणि खालच्या बाजूला परत ह्याच्यासारखंच करायचं. मी काय करते, आता इथे हा रंग देऊन घेते चॉकलेटी, आणि ह्या त्याच्या फांद्या आहेत त्या काढत गेली. आणि ह्याच्यावर ह्या थोड्या फांद्या आपल्या पानांवर असतात ना, थोड्याशा आपल्याला मध्ये मध्ये दिसतात, काही काही अशा बाहेर गेलेल्या दिसतात. तिथे फक्त 2 छोट्या अगदी हलक्या रेषा पण डायरेक्ट खडून दिल्या तरी कळतात. आणि त्याच्यानंतर काय करायचं, जी कडेचा भाग आहे त्याच्यावर आपण हे काळ्या रंगाने थोडासा त्याच्यावर काळा रंग देऊन घ्यायचा. आणि ह्या बाजूला परत हा दुसरा आपल्याकडे चॉकलेटी रंग असतो तो देऊन घ्यायचा. आणि खाली आपण काय करतो, गवत काढतो. हे एक वेगळ्या पद्धतीचं झाड झालं. म्हणजे हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. ह्याच्यात अजून सुद्धा तुम्ही जर करू शकता, हे एवढं काढलं तरी चालतं. डार्क निळा रंग असतो. पण जितकी लांब आपल्याला झाडं दिसतात तितका हिरवा रंग हा निळ्या रंगात, म्हणजे निळ्या रंगासारखा दिसायला लागतो. हे आत्ता नाही जमलं तर अजिबात करू नका, पण मी दाखवते. त्याच्यासाठी मध्ये मध्ये हा निळ्या रंगाचे खालच्या बाजूने मगाशी केलं तसंच दिसतं. ते अजून छान छान, जितकं तुम्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जितक्या जास्त रंगांचा अभ्यास कराल तितकं जास्त छान छान दिसत जातं. म्हणजे जिथे डार्क हवा असेल, आपल्याकडे हिरवा नसला तर त्याच्या जे निळा वापरला तरी काढतो, म्हणजे असं दिसेल. त्याच्यानंतर अजून एक आपण काढून बघूया अशाच पद्धतीचं झाड. ते म्हणजे इथून आपण परत एक रेषा काढून घ्यायची साधी, आणि ती अशी वाकडी गेली. आता मी काय करणार आहे, इथून ह्या त्याच्या फांद्या मी तुम्हाला आता वेगवेगळ्या आकाराची झाडं दाखवते, कारण एकाच टाईपची झाडं काढून आपल्याला कंटाळा येतो आणि मग निसर्ग चित्रात, म्हणजे आपण मेमरी ड्रॉइंग ज्याला म्हणतो, त्याच्यात ते छान दिसत नाही. त्याच्यासाठी आपण हे करूया. तर ह्याच्यात मी काय करणार आहे, फक्त पिवळा पोपटी आणि थोडासा निळा किंवा डार्क हिरवा, हे 4 रंग एवढे वापरणार आहे. आधी काय करते, मी पिवळा देऊन घेते. हे टोकाला फक्त पिवळा देऊन घेते. मग सारखाच रंग द्यायचा, जरासा द्यायचा, सोडून द्यायचा, किंवा अशा अशा रेषा तुम्ही काढल्यात तरी चालते. म्हणजे वर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला, खालच्या बाजूला. म्हणजे काय, आपल्या मॅडम कशा टिक करतात अशी बरोबर इकडे खाली वर, फक्त आपण वेगवेगळ्या दिशांना करायची, एवढंच करायचं. हो, असं मी फक्त टोकाला करून घेते. त्याच्यानंतर हा जो पोपटी रंग किंवा लाईट ग्रीन म्हणतो ते त्याच्यामध्ये टिक मार्क करायचं, बरोबर 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 इकडच्या बाजूला. तसंच हे मध्ये मध्ये त्याच्यानंतर आपण हा डार्क जो हिरवा घेतला आहे तो त्याच्या खाली देते यायचा. त्याच्यानंतर असं तुम्ही गोल 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 असं हलकं हलकं रंगवलं ना तरीसुद्धा छान दिसतं ते. कारण झाडं असतं त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही पांढऱ्या पांढऱ्या जागा सोडत जाल, म्हणजे आपण ह्याच्यात बघू शकतो की ह्याच्यात आपण पांढऱ्या पांढऱ्या जागा सोडलं तेवढं ते जास्त छान दिसतं. कारण काय होतं, झाडाची जी पानं असतात त्याच्यामधून मधून सूर्यप्रकाश येत असतो, त्याच्यासाठी आपण ते तसं करतो. टिक मार्क परत मध्ये मध्ये टिक. आपल्याला कधी तपासायला बाई देत नाहीत, आपण ह्याच्यातच आनंद घेऊया की टिक मार्क करण्यासाठी. त्याच्यानंतर हा थोडासा निळा वापरणार म्हटला, तो खालच्या बाजूला त्याच्या टिक्स करायच्या. आणि तुम्हाला परत सांगते की ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला किंवा कशातही काही कळलं नाही तरी मला फोन करा किंवा मेसेज करा. मी तुम्हाला परत अगदी वाटला तरी तुम्हाला त्याचा मी परत व्हिडिओ करून सेंड करीन. काही घाबरू नका, काही कठीण नसतं. आता मी काय करणार आहे, खोडासाठी जांभळा रंग जरासा वापरणार आहे.
कारण काही काही झाडे असतात ज्यांना काळ्याच्या ऐवजी जांभळट शेड असते, त्याच्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या रंगांनी आपण रंगू शकतो. जर काळा नसेल, चॉकलेट नसेल, तर थोडा जांभळटसुद्धा केलं तरी चालतं. हे मी देऊन घेणार आहे आणि ह्या मधल्या भागा ज्या फांद्या आपण मगाशी काढलेल्या त्याच्यात हा देणार आहे. नंतर आपण काय करणार आहे, त्याच्यावर हा चॉकलेटी रंग, त्याचं खोड जरा जाड हवं, जाड काढायचं. आणि खोड काढताना काय करायचं, खालच्या भागाला जितकं जाड असेल तितकं वरती निमुळतं, म्हणजे बारीक करत न्यायचं. म्हणजे खाली जर जाड रेषा असेल तर वरती एका पॉईंटसारखी ती दिसायला हवी, इतकं दिसत जाईल. आणि हे बाहेर आलेल्या फांद्या, आणि ह्याच्यातसुद्धा तुम्ही म्हणजे फुलं काढू शकता किंवा अजून काहीही काढू शकता. आता हे असं मध्ये जरी अगदी निळे स्पॉट दिलेत, जी डार्क पानं असतात ती निळसर दिसतात तरी चालेल. आता हे दाखवते, हे असं असं करायचं. फक्त हे मी मोठं दाखवलं, हे छोटं छोटं जितकं करा तितकं हे झाडाचा फोलिएज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो विस्तार, तसा तो दिसत जातो. ही आपली 2 झाडं झाली. ह्याच्या खाली आपण गवत काढू शकतो. गवत काढल्याने काय होतं, त्याचं खोड जास्त छान दिसतं. नुसतं खोड दिसण्यापेक्षा गवतावालं खोड बघितलेलं काय वाईट ना. त्याच्यानंतर आपण सगळेजण बघतो की ख्रिसमस असते आपल्याकडे, त्याच्यात ख्रिसमस ट्री असतं. तर आपण एक ख्रिसमस ट्री पण काढूया. त्याच्यासाठी काय करायचं, एक सरळ लाईन काढायची. आणि झाडाच्या रेषा तुम्ही कशाही काढल्यात तरी चालतं. आणि झाडाच्या फांद्यांना काय विशेषतः म्हणजे ह्याच दिशेने वाढतात असं काही नसतं, वाकड्या तिकड्या गेल्या तरी चालतात. त्याच्यामुळे एक सरळ लाईन काढून घ्यायची आपण. आणि साधारणतः ठरवायचं की बा इथपर्यंत माझ्या झाडाचं पानं येतील. तर मी ठरवलं की माझी झाडाची पानं इथपासून इथपर्यंत येणार. तर आधी मी काय करते, पिवळ्या रंगाने फक्त अशा रेषा मारते, इकडनं इकडे इकडनं इकडे. आणि काय करायचं, वरची जी लाईन्स लहान काढायची आणि खालच्या जरा जरा मोठ्या काढत आणायच्या. मी खूप फास्ट करते, तुम्ही प्रॅक्टिस केलीत की तुम्हीही करा. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या पेन्सिलच्या लाईन समजा आपल्या दिसतात, तर त्या आधी आपण खोडून घेतल्या तरी चालतात. त्याच्यावर काय करायचं, लाईट ग्रीन कलरने परत तसंच करत यायचं. पण त्या आधी जरा एका बाजूला करायचं, मग दुसऱ्या बाजूला करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, परत डार्क ग्रीन कलर घेऊन त्याच्यावर अशा रेषा मारायच्या. ह्या रेषा इकडे तिकडे नाही, एकाच दिशेने मारायच्या. म्हणजे बाहेरच्या बाजूला मारते मी, आतपासून बाहेर ओढायची अशा. आणि आपण जेव्हा रेषा मारतो त्या इकडे जरा दाब त्या रंगावर जास्त द्यायचा आणि खालच्या बाजूला कमी देत यायचा, म्हणजे ते पॉइंटेड दिसते. म्हणजे हे असं इकडे जाड इकडे बारीक. आणि मध्येच थोडासा निळा रंग घेऊन त्याच्या अगदी निळ्या रंगाच्या अगदी हलक्या लाईन मारायच्या, म्हणजे दिसतोय न दिसतोय म्हणतात ना, तशा रेषा मारायच्या. आणि त्याचं खोड असं काळपट चॉकलेटीसारखं असतं, म्हणजे अशा काहीतरी रंगाचं असतं. त्याच्यासाठी हे डार्क घ्यायचं आणि वरती एकदम हलकं देत यायचं. आणि मध्ये मध्ये त्याला अशा फांद्या असतात, म्हणजे मध्येच एखादी तुम्ही चॉकलेटी लाईन मारली तरी चालतं. आणि ह्या एका बाजूला थोडासा काळा रंग द्यायचा, बोटाने मिक्स करा, नाही मिक्स केलं झाडाला तरी चालतं. आणि तसंच खालच्या बाजूला थोडी त्याची काय झाडं काही काढू शकता, गवत वगैरे. आपण आत्ता काही 4 प्रकारची झाडं बघू. हे आपण आधी नेहमी निसर्गचित्र जे समोरण चित्रात काढतो, म्हणजे घर झाड जेव्हा थीम असतं तेव्हा हे काढतो. त्याच्यानंतर आपण हे दुसरं एक झाड बघितलं जे की जास्त रंग जितके वापरले, म्हणजे आपण त्याच्यात हे रंग एवढे वापरले, ह्याच एवढ्याच रंगाने. म्हणजे आपल्याकडे ऑइल पेस्टलमध्ये 12 रंग असतात, त्यातले मी आता इथे 7 कलर्स वापरले. तेवढ्या रंगांनी आपण ह्या 7 कलरनी एवढ्या प्रकारची झाडं काढली. अजूनसुद्धा मी तुम्हाला 2 झाडं दाखवणार आहे, ती आपण आता बघूया.